नॉस्ट्राकिनला ऋतिक, ही सलामीची जोडी जय हनुमान नालिंबी या संघाची पाहायला मिळाली. पहिला चेंडू पायावरती आदळलाय, पहिलेच शफल झाले होते. अर्ली बॅट स्पीड पाहायला मिळतोय आणि पहिला चेंडू निर्धार टाकला. 4 षटकांची ही आपण पाहतोय सामना असणारे आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं फक्त आता 1 षटक आपल्याला पाहायला मिळालं. पहिला चेंडू निर्धाव, स्ट्रायकिंगला भूषण आहे. दुसरा चेंडू हवेमध्ये उडवला, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे. डाऊन द बॉल स्वीकारला जाईल आणि फलंदाज भूषणचा संपलाय खेळ. 0 या धावसंख्येवरती पाहतोय मैदानामध्ये पहिला हादरा लागलाय जय हनुमान नालिंबी संघाला. भूषण आता स्वस्तात माघारी परततो आणि मिनिट नंबर 3 वरती आशिष आलेत. तिसरा चेंडू छगनचा शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला जाऊन रूम बनवली होती. स्क्वेअर कटचा फटका फसला गेला पूर्णपणे आशिषच्या माध्यमातून. भूषण आपण पाहतोय गोल्डन डकचे शिकार ठरलेत आणि त्यांना आता तंबूला परतलाय. 3 चेंडू वरती फक्त कुठली धाव खर्च केली नाहीये आणि एक गडी मात्र बाद केला. आपण पाहतोय छगन यांनी चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पॉवर प्लेचं षटक कसं हाताळावे हे 3 चेंडूंवरती प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलंय. पुढचा चेंडू छगनचा शॉर्ट पिच हुक केलाय, पाठवलाय डीप मिड विकेटला, जाईल सरळ चेंडू षटकारासाठी. इतका लांब बॉल मारलाय खऱ्या अर्थाने आशिषने. पहिला चेंडूवर डॉट खेळला, त्यानंतरचा पट्ट्यातला चेंडू होता, पाहिलं, वेट केलं, वेट अँड वॉच. शॉर्ट पिच चेंडू त्याला मात्र व्यवस्थितरित्या पाठवलं मिड विकेटला षटकारासाठी. आणि आता 4 चेंडू नंतर इथून मात्र धावफलकावरती 6 धावा लगावल्या गेल्या. श्री गणेशा झालाय. पुढचा चेंडू हॅमर करायचा होता, बॅटची कडा आहे, फलंदाज बाद होईल. आशिष टीट फॉर डॅट जशास तसं उत्तर दिलं गेलं मैदानामध्ये. आपण पाहतो आशिषला बाद करून छगनच्या माध्यमातून 6 वरती या दुसरा हादरा आपण पाहतोय. संघ आहे अंताडे आणि नालिंबी संघाला दुसरा हादरा. ज्या ऋतिकने पहिल्या सामन्यामध्ये 33 धावा बनवल्या होत्या त्याला आता नॉन स्ट्राईक करून खऱ्या अर्थानं पहिलं षटक बघावं लागतं. एकही बॉल या षटकात त्याच्या वाटेला आला नाहीये. नवीन फलंदाज निलेश नेट नंबर 4 वरती आले, 2 गडी बाद झालेत. छगनचा पुढील चेंडू अडवा बॅटनं हा देखील खेळायचा होता, वेगाने बीट केलंय, चेंडू सरळ निघाल्यानंतर आपण पाहतो यष्टी रक्षकाने गॅदर केलाय. आणि पाहता पाहता पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपन्न होत असताना आपण पाहतो जय हनुमान नालिंबी संघाची धावसंख्या आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात 6. विवेक आता गोलंदाजी ट्रॅक वरती आहे, ज्याने या स्पर्धेमधलं पहिलं मेडन षटक पटकवण्याचा मान मिळवला. तर विवेक आता आपण पाहतोय
गोलंदाजीसाठी आलाय आणि त्याच्याच गोलंदाजी जोरावरती पहिला सामना जिंकला होता संघ आपण पाहतो अंतडे यांनी. स्ट्रायकिंगला ऋतिक, या ऋतिकने देखील पहिल्या सामन्यामध्ये एक अष्टपैलू कामगिरी केली. पहिला चेंडू उडवलाय पण पाहतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल जज करतात शेवटच्या क्षणी. इथून मात्र झेल जमिनीला दान झालाय, कॅच ड्रॉप झाली आहे. ही कॅच आता कितपत महागात ठरू शकते. जज आपण पाहिलं व्यवस्थित केलं होतं, शेवटच्या क्षणी कुठेतरी चुकी झाली आहे. सेकंड अटेम्प्टला देखील चेंडू अडवता आला नाही आणि 2 धावा नक्कीच कंप्लीट झाल्या. धावफलकावर जोडल्या जातील. धावफलक आता पोहोचेल 8 या संख्येवरती. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपण पाहतोय ऋतिकच्या माध्यमातून. मात्र क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाची देखील साथ लाभणं गरजेचं आहे. स्लोवर बॉल पिकअप शॉट पाठवलाय स्क्वेअर लेगला, जाईल हा चेंडू सरळ षटकार. आणि खऱ्या अर्थाने परवडी होती. फुलटॉस चेंडू झेल चढल्यानंतर जीवनदान त्याचा मात्र विचार ऋतिकने केला नाहीये. जर माझ्या रेंज मध्ये बॉल आहे तर तो नक्कीच मी हिटिंग करणार. षटकार मारलाय. धावफलक आता पोहोचेल 14 वरती. विवेक वरती अटॅकिंग क्रिकेट खेळायला सुरुवात झाली आहे. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं आणि अटॅकिंग क्रिकेट ऋतिक सातत्याने खेळतोय मैदानामध्ये. पुढचा चेंडू यॉर्कर होता, खोदून काढलाय आणि बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळते. तिसरा चेंडूवरती चांगली गोलंदाजी केली आहे विवेकने. पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा त्याच्या विरोधात आल्यात आणि तिथून त्याला कमबॅक करायचा. हा चेंडू डॉट फेकलाय, उत्तर नव्हतं या चेंडूवरती ऋतिककडे. 4 षटकांची लढत आहे. पुढचा चेंडू खूपच उसळी घेतलाय, पंचांनी वाईट घोषित केले आणि 1 फॉर द ओव्हरचा देखील आता इथून पंचांचा निर्णय आला. यस आता पण आता इथून सेकंड बाउन्सर टाकता येणार नाहीये. दुसरा बाउन्सरला जर इथून टाकला गेला तर नक्कीच नो बॉल घोषित केला जाईल. वाईड आलाय, हे प्रेशर आहे आणि इथून आता प्रेशर मध्ये कशी गोलंदाजी करेल विवेक. झेल तर सोडलाय ऋतिकचा. पुढचा चेंडू फसवलाय, पाहतोय आपण पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि पंचांना सांगितलंय येस इट इज वाईट बॉल. खराब गोलंदाजी म्हणता येणार नाही कारण अद्याप 9 धावा खर्च केल्या आहेत. 3 चेंडूवर 10 धावा खर्च केल्या आहेत. थोडस आपण पाहतोय झेल सोडल्यानंतर दिशावरती भरकटलाय गोलंदाज विवेक. पुढील चेंडू, पुढचा चेंडू हा देखील जाईल आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, लांब ह्यूज हिट, षटकार. कॅचेस विन द मॅचेस हे म्हटलं जातं सातत्याने क्रिकेटच्या खेळामध्ये. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ अशी एक पण पाहतो म्हटलं जातं सातत्याने. हा झेल इथून आता महागात पडतोय कारण विवेकच्या विरोधात 2 षटकार आले. धावफलक वेगाने आता पोहोचले 22 वरती. 16 धावा आल्या आहेत विवेक वरती. 4 चेंडू मध्ये 2 वाईट टेने हाताळलेत. पुढचा चेंडू बॅटच्या टॉप एजला लागलाय. कॅच असा कॉल आहे, लॉंग ऑन इंटरेस्टेड आहे आणि हा देखील झेल सुटला गेलाय. खराब फिल्डिंग आहे मैदानामध्ये अंतडे संघाची. सरळ चेंडू निघला 4 धावांसाठी. सव्वीस धावसंख्या. आता धावफलकावरती जजमेंट चांगलं होतं मात्र झेल पकडता आला नाहीये. आता झेल महागात ठरेल. 2 झेल या षटकामध्ये सोडले गेले. ऋतिकचे शेवटचा चेंडू फुल टॉस आहे, नो घोषित केला. हा देखील चेंडू चाललाय. आपण पाहतो डीबी विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय. दुसऱ्याचा कॉल आहे मात्र इथून एकच धाव मिळेल. नो +1 अशा एकंदरीत 2 धाव मिळतील धावफलकावर आणि यस चेंडू अडवला गेलाय सीमालगत. आपण पाहतोय 2 धाव मिळतील.
नो+1 अशा 2 धावा मिळतील. दुसऱ्याचा कॉल होता मात्र नकार दिलाय. येस, नो+1 2 धावा. येस, 2 धावा मिळाल्या. धावफलक 28 वर. ते जवळ जवळ आता या षटकात 22 झाले आहेत. मागणं षटक म्हणेल मी. स्ट्राईक एंडला ऋतिक होता, आता स्ट्राईक एंडला निलेश आलाय. स्ट्राईक चेंज झाली आहे. शेवटचा चेंडू फ्रीटचा बॉल आहे. फलंदाज चेंज झाल्यामुळे फिल्डिंग देखील चेंज होईल. फ्लिक केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. झेल जरी पकडला तरी फलंदाज बाद होऊ शकला नाहीये. आणि 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. 2 षटकांचा देखील खेळ मैदानामध्ये समाप्त होत असताना धावफलकावर धावा आहेत जय हनुमान नालिंबी संघाच्या 30 2 गड्यांच्या मोबदल्यात. येस, 30 धावा आहेत. 30 धावा एकंदरीत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती विकास आता आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये महागडा ठरलाय. विवेक 24 खर्च केले आहेत. आणि नालिंबी संघ अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. ऋतिक त्याच्या 2 कॅच प्रिव्हियस ओव्हर मध्ये सोडल्या गेल्या. तो इथून घातक ठरतोय. 7 चेंडू मध्ये त्याने बनवल्यात 21. विकासचा पहिला चेंडू ओव्हर द विकेटने फुल टॉस फुल टोल वसूल करत पाठवलाय डीप मिड विकेटला. आलाय अजून एक ऋतिकच्या बॅट मधून हा क्लासी फटका षटकार. पुढचा चेंडू उडवलाय. आता आपण पाहतोय ऑन साइडला आहे डीप मध्ये वाईडिश लॉंग. ऑनला क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते ऋतिक आणि त्याच्या सोबतीने फलंदाज निलेशची. विकासचा पुढील चेंडू स्विच हिट केलाय. पायावरती आदळलाय. पंचांकडे अपील आहे. पंचांनी अपील फेटाळली. बगर सर आहेत मेन पंचांच्या भूमिकेत. एक वेगळा फटका खेळायचा होता मात्र सरळ बॅटनं फटके असताना या फटक्यांची गरज आहे का ऋतिक हे स्वतःला विचारा. बॅट शीट ऑफ एज पाठीमागे चालला. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पर्यंत बिहाइंड विकेटला पोहोचलेत आणि पुनश्च 2 धावा घेण्याचा अवधी आणि 2 धावा इथून कंप्लीट होत असताना धावफलक आता पोहोचेल 40 ऑन स्कोर बोर्ड. षटकातील अजून 2 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत. 40 धावा धावफलकावरती. चला यापुढील होणारा सामना असेल वाहोली ब आणि त्यांच्या विरोधात एकता स्पोर्ट घोट सई या 2 संघांमध्ये. आणि इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघांनी लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. 40 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू विकासचा उडवलाय. क्षेत्ररक्षक आता जज करतायत आणि हा देखील झेल जमिनीला दान झालाय. आज मात्र खऱ्या अर्थाने ब्रेकफास्ट मध्ये लक खाऊन आलाय की काय ऋतिक. कारण 3 झेल त्याच्या मैदानामध्ये ड्रॉप झाले. वैयक्तिक 33 वर खेळतोय. संघाची धावसंख्या आहे 32. एक त्यातला वाईड आहे 42 आहेत. अडवा बाट काऊ फेजला उडवलाय. जाईल हा देखील सरळ चेंडू षटकारासाठी. काय बॅटिंग मैदानामध्ये करतोय ऋतिक. तुम्ही जर झेल सोडाल त्याच भुगतान तुम्हाला करावं लागेल. आणि इथून मात्र आता ऋतिक माघारी काय परतणार नाहीये. 39 धावा त्याच्या बॅट मधून पाहतोय. 3 षटकानंतर धावफलकावर धावा आहे जय हनुमान नालिंबी संघाच्या 48.
स्लॉग ओव्हरचं षटक हणामारीचं षटक इथून मात्र अजय घेऊन आलाय. डेट ओव्हरचं षटक हे धावा रोखायच्या आहेत. 48 बनल्यात. 16ची सरासरी राखत 3 षटकांमध्ये. पहिला चेंडू पायावरती पंचाकडे अपील. यस इट इज LBWOUT. फलंदाज निलेश बाद. माफी असावी, क्लीन बोल्ड आहेत आणि फलंदाज निलेश बाद झालेत. राज युनिट नंबर 5 वरती पाहायला मिळेल. 3 फलंदाज आता बाद झालेत. 48 धावसंख्या आहे. ऋतिक ला स्ट्राईक हवी शेवटच्या षटकामध्ये. ती स्ट्राईक त्याला मिळेल का धावा इथून रोखल्या जातील. अंतरडे संघाच्या माध्यमातून 48 बनल्या आहेत. पुढचा चेंडू पायावरती आदळला. अपील आहे. एक बाईची एक धाव इथून मिळेल. यस पिचिंग कदाचित बघावी लागेल मकर सरांना आणि चांगलं येस इट इज नॉट आउट आणि एक LB ची धाव मिळेल. नाफलकावर एकंदरीत धावा आहेत 49. ऋतिकला स्ट्राईक मिळाली. 39 वरती खेळतोय. 50 अप होईल का? पहिलं अर्धशतक इथून मात्र झळकावेल का ऋतिक? पुढचा चेंडू फुल टॉस. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत आणि आता झेल स्वीकारलाय. शेवटच्या ओव्हर मध्ये खऱ्या अर्थानं अंतरडे संघाच्या क्षेत्ररक्षण ऋतिक बाद. चला मी विनंती करेल साई डाबा याचे ओनर आदरणीय अक्षयजी पवार साहेबांना की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपला मान सन्मान केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये सत्कार केला जाईल आणि रुपेजी मगर साहेबांना विनंती करेल का आपण अक्षय पवार साहेबांचा मान सत्कार करायचा आहे. विश्वास आलेत आणि विश्वासवरती आता विश्वास असेल. 50 अप होईल का? 49 तर आहेत. 3 मध्ये एक जरी बनली तरी 50 अप होईल. अजय जो गोलंदाजी करतोय चांगली. 2 धावा त्याने खर्च केला. 1 विकेट संपादित केली. पुढचा चेंडू पुन्हा आपण पाहतोय ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. सेकंडचा कॉल आहे. कीपर एंट्रा थ्रो आलाय आणि यस बॉडीवरती बॉल आदळलाय आणि धावता येणार नाहीये असं पंचांनी सांगितलंय. 2च धावा इथून मिळतील. 2ने धावफलक पुढे पोहोचेल. 51 ही धावसंख्या आता धावफलकाला पाहायला मिळेल. 50 अप झाली. काल भैरव अंतड संघाने टॉस जिंकला होता. फिल्डिंग त्यांनी स्वीकारली होती. सातत्याने या आधीच्या सामन्यामध्ये देखील त्यांनी फिल्डिंग स्वीकारली होती. मात्र आता हा निर्णय थोडासा अंगलट आलाय का? 4 मध्ये चेंडू मध्ये 51 ही धावसंख्या आपण पाहतोय. 4 चेंडू मध्ये 2 धावा फक्त विकासने खर्च केल्यात. पुढचा चेंडू पायावरती आदळला चाललाय. शॉर्ट फाईन लेगला. एक लेग बायची धाव इथून मात्र मिळाली जाईल. धावफलक आता पोहोचेल 52 वरती. शेवटचा उर्वरित या षटकातील या इनिंग मधील शेवटचा चेंडू मैदानामध्ये आता पाहायला मिळणाऱ्या स्ट्रायकरला राज मोरे असतील. 52 झाल्यात. इथून डॉट बॉल टाकला तर 52 वरती स्कोर थांबेल. डॉट बॉल आहे. कीपर बीट झाले. एक बाईची धाव मिळेल. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू घेऊन आलाय. स्टंप वरती नॉस्ट्राकेनला थ्रो झालाय आणि 1 धाव कंप्लीट आहे. दुसरी धाव घेताना फलंदाज होईल बाद. एकंदरीत आपण पाहतोय 53 धावा बनवल्या गेल्या पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये आणि 54 धावांचं टार्गेट असेल. आपण पाहतो काल भैरव अंतडे संघासमोर सेकंड इनिंग मध्ये. चला मी विनंती करे रुपेश मगर साहेबांना आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करूया साई डाबाचे ओनर प्रोप्रायटर सन्माननीय अक्षयजी पवार साहेबांचा शुभ सत्कार. 54 बनवायचं आणि जशी मात्र सेकंड इनिंगला उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल करूया आपण कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन. व्हॉइस ऑफ बदलापूर एक उत्तम आवाज बदलापूर गावाचा
पाहणार आहोत आपण प्रसादजी सवारे सरांना. थँक्यू सो मच. ऑन कॅमेरा आपण पाहतोय अक्षयजी पवार साहेबांचा मान सन्मान केला जातोय रुपेजी मगर साहेबांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच. हॅलो, चला आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच पाहायला मिळाली ती म्हणजेच वाहोली बी आणि नुकताच सामना जिंकला होता तो म्हणजेच एकता स्पोर्ट्स गोडसई. आम्ही विनंती करू साई धाबाचे ओनर अर्थातच अक्षय दादा पवार यांना विनंती असेल की दादा आपला शुभ असते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. या दादा. अक्षय दादा पवार यांच्या शुभ असते आपण टॉस करूयात. चला वाहोली बी चला या ठिकाणी टॉस केला जातोय. खर तर साई धावाचे अर्थातच ओनर मालक अगदी अक्षय पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस कंप्लीट केलाय आणि दादांना विनंती असेल दादा आपण मॅच फिटवते आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. टॉस जिंकला तो म्हणजेच एकता स्पोर्ट्स गोडसे संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला त्याच दरम्यान आम्ही नरेश गायकवाड यांना विनंती करू आपण कुठे असेल तर या व्यासपीठावरती. चला या ठिकाणी करण मगर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी कॉलिंग करतात. आम्ही विनंती असेल की या आपण कुठे असाल तर या. चला मॅच ऑन. अगदी पहिल्या सत्रात आपण पाहिलं तर जय हनुमान नालिंबी संघानं बॅटिंग करत असताना जवळजवळ 53 बनवले आणि 54 धाबा संख्येचं टार्गेट आता अगदी कायल भैरव अंताडे संघाच्या समोर मात्र तब्बल 54चा टार्गेट मात्र उभा केलाय. 24 बॉल मध्ये 54 करायच्या आहेत. या बनतील की धावा रोखल्या जातील हे देखील पाहूया. दोन्ही संघांना देऊयात या एकता चषकासाठी खरं तर मनपूर्वक शुभेच्छा. 24 बॉल मध्ये 54 ची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. छगन आणि रुपेश. मॅच ऑन गेम ऑन. पहिलाच बॉल अगदी समोर होता उडवायचा प्रयत्न परंतु पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल निर्धाव चेंडू कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. खरं तर पहिलाच बॉल निर्धाव डॉट बॉल नाही. इथून आशिष आपल्या स्पेलची सुरुवात करत असताना 0 पासून 54 पर्यंत पोहोचायचं आहे. इथे यॉर्कर लेन फटका दमदार खोदून काढलाय. बॉलला सरळ पाठवलाय मिडॉन चौटकावरून बॉल अगदी मिड विकेट क्षेत्रात बॉल सीमारच्या पलीकडे. दुसऱ्याच बॉलवरती इथून झालाय धमाका. धावा मिळतील 4. अप्रतिम हा फटका होता. दमदार शॉट अगदी जशा प्रकारे बॉल आला अगदी त्याला तसाच पाठवण्यात आला. अगदी यॉर्कर लेनचा बॉल आणि त्यावरती 4 धावा. धावा जमा केल्या जात आहेत. धावा बनवायच्या आहेत. तब्बल 54 करायच्या आहेत. पहिल्याच 2 बॉल मध्ये 4 बनल्या गेल्यात म्हणजे आता इथून 22 बॉल मध्ये 50 बनवायच्या आहेत. गुडलेस फटचा बॉल इथे देखील फटका दमदार. मॅडन ट्रिप पॉवर प्ले आणि पॉवर प्लेचा इथे पुरेपूर फायदा उचलला जातोय. हा देखील बॉल बॅक टू बॅक दुसरा सीमारच्या बाहेर. पुन्हा 4 धावा.
सध्या तरी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. लगातार 2 बॉलवरती 2 चौकार आले गेले. सध्या तरी अंताडे संघ चांगली सुरुवात करतोय. मॅच ऑन. हा चेंडू अगदी समोर होता, परंतु कदाचित मी तर म्हणेन लेग स्टिकला मिस करणारा हा चेंडू. या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी एकदा मिळेल लेग बाईसच्या माध्यमातून. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 9 या धावफलकावरती. सध्या तरी रुपेशने चांगली सुरुवात केली आहे. 54 धावा बनवायच्या म्हणजे प्रति ओव्हरमध्ये 14च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. इथे बॅटची एज होती, परंतु यष्टांचा मागे जजमेंट थोडासा चुकला आणि बॉल अगदी जाईल सरळ. फाईन लेग आणि फर्स्ट स्लिपच्या खेळाडूला बीट करून सरळ नॉन स्टॉप लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर धावा मिळतील 4. सध्या तरी नशिबाची साथ इथनं मिळत असणार आणि याही बॉलवरती मात्र 4 धावा मिळतील. टीम बॅटिंग करत असताना काळभैरव अंताडे संघाला 4च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 13 या धावफलकावरती. शेवटचा बॉल गुडलँड स्पॉट वरती होता. ऑनसाइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. हा देखील डॉट बॉल. षटक पहिला कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती बिनबाद 13 धावा. आता उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आणि 41 धावा अजूनही बनवायच्या आहेत. अगदी स्वप्न तर मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आता मैदानाच्या आतमध्ये टीम काळभैरव अंतडे संघाला आता इथून सातत्याने मी तर मेहनती करावी लागेल. मेहनतीला नक्कीच मी तर प्रयत्नांची देखील साथ द्यावी लागेल. प्रत्येकी ओव्हरमध्ये सातत्याने जवळजवळ मी तर आता 14च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 13 बनल्या गेल्या. जर का अशाच पद्धतीने धावा बनल्या गेल्या तरी देखील मी तर हा सामना काळभैरव अंतडे संघ आपल्या बाजूने करू शकतो. 18 चेंडू आणि 41 धावा अजूनही बनवायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये महत्वाची बाब म्हणजे दोनही सलामीवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभे आहेत. कोणत्याही प्रकारचा नुकसान नाहीये, कोणत्या प्रकारची विकेट इथनं गमावली नाहीये. मॅच ऑन, गेम ऑन. षटक क्रमांक 2, गोलंदाज बॉलिंग मार्क वरती ऋतिक. जय हनुमान नालिंबी संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. पहिल्या सत्रामध्ये भरपूर चांगली बॅटिंग झाली, परंतु इथून गोलंदाजी देखील चांगली करायची आहे. इथे सध्या तरी पहिल्याच बॉल वरती चुकीची कॉलिंग. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेट झाले होते, परंतु इथून अगदी एक चुकीची कॉलिंग आणि इथून महत्वाचा फलंदाज आता बाद होतोय, अर्थातच रुपेश. त्याला जावं लागेल डग आउट मध्ये. फलंदाज बाद. अगदी गरज होती का हे देखील विचारलं जातं. पहिलाच बॉल होता, पहिल्याच बॉलवरती इथून घाई गडबडी केली जाते आणि महत्वाचा फलंदाज आता रुपेश, त्याला जावं लागतोय डग आउट मध्ये. मॅच ऑन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी अजय. नॉन सेकंड वरती स्ट्राईक वरती छगन. फुल लेनचा बॉल होता. इथे कदाचित मी म्हणेन फाईन लेगच्या खेळाडून थोडीशी घाई केली आहे आणि त्यानंतर हा चेंडू जाईल सरळ पुन्हा एकदा लॉंग स्टॉप मध्ये बाउंड्रीच्या पलीकडे 4 धावा. चार धावा इथे मिळाल्या. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 17 या धावफलकावरती. चला स्पीड अप करायचा आहे, जास्त पहिले घेऊ नका. दोन्ही संघ टीम अंतडे आणि नालिंबी संघ, आम्ही दोन्ही संघांना विनंती करू आपण जास्त वेळ घेऊ नका. चला मॅच ऑन करायचे आहे. 17 बनल्या गेल्यात, अजूनही जवळ 37 धावा बनवायच्या आहेत. याही षटकात धावांची सध्या तरी मी तर म्हणेन
लयलूट केली जाते का, कारण की मागील बॉलवरती नशिबाची साथ मिळत असताना 4 धावा मिळाल्यात आणि आता इथून प्रत्येकी चेंडूवरती धावा जमा कराव्या लागतील. 16 बॉल मध्ये अजूनही 37 धावा बनवायच्या आहेत. सामना रफ अँड टफ होईल का हे देखील पाहूयात. मॅच ऑन, गेम ऑन. स्ट्राईक वरती सलामीवीर फलंदाज छगन. आन्सरला खेळले आहेत, गॅप मध्ये बॉल, त्याला ढकलला सरळ लॉंग लेग मध्ये. तिथे शेवटच्या मोमेंटला खेळाडू पोहोचले होते, परंतु असं वाटलं होतं की बॉल अडला जाईल आणि तिथे मिस फिल्डिंग. सध्या तरी मी तर म्हणेन जय हनुमान क्रिकेट संघ नालेंबी संघ करतोय काय. सोपा चेंडू होता, बॉलला मध्ये ढकलायचा होता, परंतु तिथे आणि बॉलला जज करताना चेंडू हातातून निसटलाय आणि तिथे 4 धाबा. 4 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 21 धाबा. चला या ठिकाणी नालिंबी संघासाठी सुवर्ण संधी. जर का कोणत्याही गोलंदाजाने गोलंदाजी करत असताना कोणतीही मी तुम्हाला या ठिकाणी विकेट हॅट्रिक जर का कंप्लीट केली तर संदेश मोहिते यांच्या माध्यमातून 2121 खरं तर 2121 रुपये दिले जातील. खरं तर विकेट हॅट्रिक जर का इथनं कंप्लीट झाली तर 2121 रुपये मात्र दिले जातील. खरं तर संदेशजी मोहिते यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आहे. अब 25 धावा बनल्या गेल्या. चला तिथे वाहोली संघ आहे, आम्ही विनंती करू त्यांना आपण बाहेर यायचं आहे. तिथे खरं तर क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. विनंती असेल आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये येऊ नका. हे स्वतःचा हा चेंडू हा देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय, कारण की मागील चेंडू नंबर 77 आपण पाहतात डॉट पर्सेंटेज सुरुवातीला धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर चांगलाच कमबॅक ऋतिकने केलाय गोलंदाजी करत असताना. आतापर्यंत 25 बनल्या गेल्या, अजूनही 29 बनवायच्या आहेत. अर्थातच येणारे 13 चेंडू आणि 29 धावा अजूनही करायच्या आहेत. अगदी मैदानाच्या आतमध्ये अडथळे तर सर्वांसमोर येतात, परंतु अडथळ्यांवरती अगदी लढायचं की रडायचं हे देखील तुमच्यावरती आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी लढा दिला जातो. इथे घडलंय काय, रनआउटची संधी होती, परंतु इथे देखील धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. यस, 2 धाबा मिळतील आणि 2 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 27 धाबा. म्हणजे पहिल्या 2 षटकांमध्ये अर्धा रस्ता मित्रांनो इथं पार केला गेलाय. अजूनही 2 षटकांमध्ये अजूनही अर्धा रस्ता पार करायचा आहे. म्हणजेच अजूनही 12 चेंडू मध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. सामना कोणता संघ जिंकणार हे देखील सांगणं आता इथून कठीण आहे, कारण की टर्निंग पॉइंट षटक आता इथून पाहायला मिळेल. अर्थातच तिसरं षटक, जर का तिसऱ्या षटकात जास्तीत जास्त धावा आल्या तर टीम काळभैरव अंतळे संघ हा सामना आपल्या बाजूने करू शकतो. जर का या तिसऱ्या षटकात कमीत कमी धावा आल्या तर गोलंदाजी करत असताना टीम जय हनुमान क्रिकेट संघ नालिंबी संघ हा सामना आपल्या बाजूने करू शकतो. मॅच इथून रंगतदार होईल का हे देखील पाहूयात. सध्या तरी मॅच मित्र म्हणेन बॅलन्स स्थितीमध्ये आहे. येणारे 12 चेंडू 27 धावांची गरज. 12 चेंडू मध्ये 27 बनल्या गेल्यात. चला मॅच ऑन. 12 चेंडू आणि अजूनही 27 धावसंख्येची गरज. अगदी ही दुसरी इनिंग या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी इथून धावा चेस करण्याच्या वाटेवरती आता पाहू शकता टीम काळभैरव अंतळे संघ. परंतु या षटकात आता जर का धाबा जास्त आल्या तर अगदी अंतळे संघ आपल्या बाजूने हा सामना करू शकतो. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टॉप ऑर्डरचे खेळाडू अजूनही तैनात आहेत. म्हणजेच मित्र म्हणेन
अंतडे संघासाठी ही महत्वाची बाब आहे. गोलंदाज बॉलिंग मार्क मध्ये भूषण. मॅच ऑन गेम ऑन. ऑन साइड ला उडवला. स्ट्राइक वरती आपण पाहताय अजय होते. पहिला चेंडू खेळत होता आणि पहिल्याच बॉल वरती सध्या तरी आपल्या नावाचा परिचय देत असताना बॉलला पाठवलाय सरळ मिड विकेट बाउंड्री यांच्या बाहेर. अजयच्या बॅट मधून धमाका षटकार. अप्रतिम या ठिकाणी फटका होता. पहिल्याच बॉल वरती मित्रमन भूषण यांचा भव्य स्वागत केलं षटकारानं. सेकंड बॉल इथे देखील आपण बघा सेन्सिबल क्रिकेट. फुलटास बॉलला फक्त आपण पाहू शकता दिशा दिल्या आणि त्यानंतर बॉलला पाठवलं सरळ अगदी मिड विकेट क्षेत्रात. परंतु तिथे देखील 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी स्वतः अजय मात्र डेंजर एंड वरती आले होते. परंतु असं वाटलं होतं की आता इथून रनआउट केलं जाईल का. परंतु अजय यांची रनिंग बिटवीन द विकेट मात्र भरपूर चांगली पाहायला मिळाली आहे. पुन्हा 2 धावा एकवटल्या गेल्यात. आता मॅचचं समीकरण पुन्हा बदलत असताना 10 बॉल मध्ये 19 करायच्या आहेत. परंतु आताचा हा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळेल. डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहू शकता दोन्ही संघ जिद्द चिकाटी आणि मेहनत सर्व काही दाखवत असताना 9 बॉल मध्ये 19 करायच्या आहेत. या षटकातील हे जे शेवटचे 3 बॉल आहेत हे फार महत्वाचे राहतील. इथे देखील यॉर्कर लेंथ अगदी इथून आपण पाहू शकता हा देखील डॉट बॉल. काय गोलंदाजी सध्या भूषण यांच्या माध्यमातून केली जाते. पहिल्याच बॉल वरती षटकार आला होता. असं वाटलं होतं की या षटकात जास्तीत जास्त धावा बनल्या जातील. परंतु तदनंतर सातत्याने कमबॅक पाहायला मिळतोय. सातत्याने डॉट बॉल पर्सेंटेज. 8 बॉल 19 धावसंख्येची गरज. इथे फुलटास बॉल. चुकीची लाईन लेंथ आणि बॉलला सरळ पाठवलाय पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री यांच्या बाहेर. अजयच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. बॉल सीमा पार षटकार. भरपूर चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. जरी डॉट बॉल आले परंतु तदनंतर डॉट बॉलचा प्रेशर कमी केला जातो या षटकारानं. आता सामना येऊन पोहोचलाय. 7 बॉल 13 7-13चा समीकरण. परंतु आता हा जो शेवटचा 1 बॉल आहे हा फार महत्वाचा राहील. जर का या चेंडूवरती मी तर म्हणेन एखादा मोठा फटका आला तर मॅच पुन्हा एकदा अंताळे संघाच्या बाजूने. परंतु आताचा हा चेंडू जणू काही भूषण वरती दबाव पाहायला मिळेल. यस आताचा हा चेंडू मात्र लेग स्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आता समीकरण 7-12. 7 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली आहे. मॅच मात्र रंगत असताना पुन्हा एकदा फुलर लेन गॅप मध्ये खेळलेत. आउटफील्ड फास्ट आहे तिथे खेळाडू पोहोचतील. परंतु वेल स्टॉप. बॉलला स्टॉप केले गेलं व तदनंतर पुन्हा एकदा या बॉल वरती 2 धावा एकवटल्या जातात. यस षटक क्रमांक 3 ही कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 44 धाव फलकावरती. आता येणारे समीकरण येणारे 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. अगदी इथून पाहिलं तर 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत काळभैरव अंताळे संघाने चांगली बॅटिंग केली आहे. आता शेवटच्या 6 बॉल मध्ये हा सामना येऊन पोहोचलाय. शेवटच्या षटकामध्ये कधी काय होईल हे सांगणं कठीण आहे. कारण की क्रिकेट म्हटलं तर हा अनिश्चित गोष्टींनी भरलेला खेळ आहे. प्रत्येक बॉल वरती कधी काय होईल काय घडेल हे सांगणं फार कठीण असतं. अगदी क्रिकेटमध्ये प्रोटेक्शन करणं अगदी चुकीचं मानलं जातं. परंतु इथून देखील असा अगदी आपण अंदाज लावू शकतो. जर का सुरुवातीच्या 3 बॉल वरती सातत्याने चांगले धावा आल्या तर हा सामना कालभैरव अंताळे संघ आपल्या बाजूने करू शकतो. जर का सुरुवातीच्या बॉल वरती डॉट बॉल आले तर पुन्हा एकदा नालेंबी संघ मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करू शकतो. रफ अँड टफ सामना सध्या सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. अर्थात दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकलाय. मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ लगातार विजय प्रस्थापित करेल हे देखील पाहूयात. जो कंटिन्यू जिंकेल तो नक्कीच स्पर्धेमध्ये त्याचं आपलं अस्तित्व कायम ठेवू शकतो. जो जिंकेल तो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा खेळू शकतो. परंतु जो काय इथे पराभूत होईल त्याला पुन्हा घरच्या रस्त्याला जावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये संधी एकच वेळा मिळते परंतु त्या एका संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. मॅच ऑन. शेवटचे हे षटक
गोलंदाज बॉलिंग मार्क वरती टीम जय हनुमान नालेंबे संघाच्या माध्यमातून गोलंदाज निलेश. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र इथून अतिरिक्त उसळी मिळते आणि पहिलाच बॉल इथून निर्धाव. पहिलाच बॉल डॉट बॉल आणि इथून पहिलाच बॉल वरती सध्या तरी आता इथून मी तर म्हणेन बॅटिंग करत असताना कालभैरव अंतळी संघावरती थोडासा दबाव आता जाणवेल का. आता 5 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज म्हणजेच प्रत्येकी चेंडूवरती तुम्हाला 2 धाबा मात्र नक्कीच बनवाव्या लागतील. सध्या तरी दोनही संघ संघर्ष करतात. निमित्त एकच एकता स्पोर्ट्स गुड्सचे आयोजित ही स्पर्धा एकता चषक. ऑन साइडला उडवलाय फटका फसलाय परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू अगदी 20 मध्ये खेळाडू पोहोचतील. बॉलला उचलते फेकतील तत्पूर्वी 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. प्रत्येकी बॉल वरती आता सामना अगदी क्लोज येताना पाहायला मिळतोय. सध्या तरी चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये छगन अजय आहे तोपर्यंत धाबा येत नक्कीच बनवू शकतील. जर काही त्या विकेट आले तर नक्कीच यस प्रत्येकी विकेट साठी संदेश मोहिते यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. जर काय विकेट आटे कंप्लीट झाली तर 2121 रुपये देऊन गोलंदाजांना सन्मानित केले जाईल. संधी आहे. गुडलेन स्पॉटचा बॉल वॉट अ बॉल परंतु इथे घडतंय काय समोर चेंडू होता व तदनंतर इथे बॅट्समन बीट आणि तदनंतर आता या मॅच मध्ये विकेट सॅक्रिफाइस केलं जातं. सांघिक यश मिळालंय. जर का वैयक्तिक यश मिळालं तर संदेश मोहिते यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. इथे विकेटचं बदन फलंदाज बाद. छगन बॅक टू द पवेलियन. मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये. उर्वरित 4 बॉल मध्ये माफी असावी उर्वरित 3 बॉल आहेत आणि 3 बॉल मध्ये 8 धावा करायच्या आहेत. इथे सध्या तरी फाईन लेगला चुकीची फिल्डिंग पाहायला मिळेल. मात्र एक चूक तुम्हाला मैदानातून बाहेर काढू शकते आणि इथे घडतंय काय पुन्हा एकदा फेकाफेकी मैदानाच्या आतमध्ये. जिथे एकही धाव नव्हती तिथे तब्बल 4 धावा कंप्लीट केल्यात. एक चूक तुम्हाला मैदानाच्या बाहेर काढू शकते आणि ती चूक केले का नाही मी सांगणार. मात्र येणारा काळ आणि वेळ सांगून जाईल. आता येणारे 2 बॉल आणि 4 धावा संख्येची गरज. जिथे एकही धाव नव्हती तिथे तब्बल 4 धावा मात्र कंप्लीट केल्यात. काय ताळमेळ होता दोघांमध्ये अप्रतिम. अगदी कोणत्याही प्रकारची पर्वा न करता मात्र कंटिन्यू धावत राहिले आणि त्यानंतर 4 धावा कंप्लीट केल्यात. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने संघर्ष सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये अजय यांच्या माध्यमातून ज्यानं खरं तर मैदानाच्या आतमध्ये गेल्या पहिल्या बॉल पासून संघर्ष केला आणि आता पाहिलं तर शेवटच्याही षटकांमध्ये संघर्ष करतोय. अगदी अप्रतिम लढा देतोय. सध्या तरी 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. ऑन साइडला खेळले बॅटची एज परंतु या ठिकाणी आता हा सामना येऊन पोहोचलाय. 1 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. यष्टांचा मागे भरपूर चांगली कामगिरी. कठीण कॅच होती परंतु बॉलला स्टॉप केलं. जर का सोडलं असतं तर याच बॉलवरती मॅच फिनिश झाली असती परंतु इथे नियतीला मंजूर नव्हता. आणि आता येणारा 1 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. चला या ठिकाणी रनर मिळणार नाहीये. या ठिकाणी रिटायर्ड आउट झालेत बॅटर. चला आम्ही सनी सरांना विनंती असेल या आपण सर. सनी भोईर सर या आपण. चला शेवटच्या चेंडूवरती फलंदाज रिटायर्ड नाही होऊ शकत.
अगदी मैदानाच्या आतमध्ये सध्या अजय संघर्ष करतो आपल्या टीम साठी. अगदी थकले आहेत, दमले आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाच्या नावासाठी आता अगदी खेळावं लागेल. 1 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. काय सामना या ठिकाणी रंगलाय. अगदी 100% कमिटमेंट या ठिकाणी अजय सध्या तरी आपल्या टीम साठी देतोय. आता 1 बॉल आणि 3 धावा करायच्या. जर का आदेशने या ठिकाणी हा सामना जिंकवला तर मॅच मध्ये पूर्णपणे मिठपणे अंतराळी संघ येऊ शकतो. सामना होता कुठे आणि आलाय कुठे. खरं तर एका षटकामध्ये 10 धावसंख्येची गरज होती आणि आता एका बॉल मध्ये 3 धावा करायच्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी निलेशने केली आहे. शेवटचा 1 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आहे. यस मॅच इज ऑन. दोन्ही टीमचे हृदयाचे ढोके सध्या तरी मी तर म्हणेन वाढले जात आहेत. मॅच ऑन. ऑन साइडला खेळले, बॉलला फाईन लेगला पाठवलाय, खेळाडू आहेत आणि तिथे शेवटच्या मुमेंटला मित्र म्हणेन बॉलला अडवले गेले आणि आता इथे शर्यत लागली. यस हा सामना जिंकलाय तो म्हणजे जय हनुमान क्रिकेट संघ. नालिंबी संघाना अगदी एका धावेनं मी तर म्हणेन सामना सोडावा लागतोय. हार्ड लक टीम. काळभैरव अंताडे संघ अगदी काय फिल्डिंग या ठिकाणी सजावटी केली आहे. फाईन डेकला खेळाडू तैनात लावले होते. असं वाटलं होतं की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, परंतु अप्रतिम फिल्डिंग आणि फलंदाज या ठिकाणी बाद केलाय. एका धावेनं सामना पराभूत झालाय. हार्ड लक. चला दोन्ही टीम आपण शेक हँड करायचा आहे. चला टीम अंताडे आणि टीम नालिंबी संघ अप्रतिम या ठिकाणी सामना, अप्रतिम लढत नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या